नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं किरण सिको अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्र सेट 2026 परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण पाहणार आहोत टीचिंग ॲप्टिट्यूडमधील सर्वाधिक विचारले जाणारे PYQ पॅटर्नवर आधारित 20 महत्त्वाचे MCQs, जे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेच्या ट्रेंडनुसार निवडले आहेत। प्रत्येक प्रश्नांचे योग्य उत्तरच नाही तर त्यामागील संपूर्ण संकल्पना सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे केवळ उत्तरं पाठ करण्याऐवजी विषयाची सखोल समज विकसित होईल आणि परीक्षेत कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्ही आत्मविश्वासाने सोडवू शकाल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या प्रश्नांमध्येही वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे मुद्दे आहेत। चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आजचा महाराष्ट्र सेट पेपर 1 टीचिंग ॲप्टिट्यूड PYQ स्पेशल। प्रश्न पहिला, परावर्तनात्मक अध्यापन रिफ्लेक्टिव्ह टीचिंग म्हणजे काय? ए. विद्यार्थ्यांना जास्त गृहपाठ देणे. बी. शिक्षकाने स्वतःच्या अध्यापनाचे विश्लेषण करून त्यात सुधारणा करणे. सी. फक्त व्याख्यान पद्धतीने शिकवणे. डी. परीक्षेवर भर देणे. आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, शिक्षकाने स्वतःच्या अध्यापनाचे विश्लेषण करून त्यात सुधारणा करणे। रिफ्लेक्टिव्ह टीचिंग म्हणजे शिक्षकाने स्वतःच्या अध्यापनाचे आत्मपरीक्षण करणे, अध्यापनानंतर कोणत्या पद्धती यशस्वी ठरल्या, विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी आल्या आणि पुढील वेळी कोणते बदल करावेत याचा विचार केला जातो। ही जी प्रक्रिया आहे ती शिक्षकाला सतत सुधारणा करण्यास मदत करते। विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, शिकण्याची पातळी आणि वर्गातील वातावरण यांचा अभ्यास करून अध्यापन अधिक प्रभावी बनवले जाते। आधुनिक शिक्षणात ही पद्धत गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी खूप महत्त्वाची मानली जाते। पुढचा प्रश्न, ब्रेनस्टॉर्मिंग पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता आहे? ऑप्शन ए. विद्यार्थ्यांना शिक्षा करणे. ऑप्शन बी. नवीन व सृजनशील कल्पना निर्माण करणे. ऑप्शन सी. परीक्षा घेणे. ऑप्शन डी. गृहपाठ तपासणे. हे जे आपण सर्व प्रश्न बघत आहोत विद्यार्थी मित्रांनो, ते मागच्या वेळीच आलेले होते, फक्त विचारण्याची जी पद्धत होती ती थोडीशी वेगळी होती। आपण त्याच संकल्पना या प्रश्नांमध्ये फ्रेम केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही हे काळजीपूर्वक प्रश्न अभ्यासा। तर आपलं योग्य उत्तर असणार आहे नवीन व सृजनशील कल्पना निर्माण करणे। ब्रेनस्टॉर्मिंग ही विद्यार्थ्यांच्या सृजनशील विचारांना चालना देणारी पद्धत आहे। यामध्ये काय होतं, प्रत्येक विद्यार्थ्याला कोणतीही भीती न बाळगता आपले विचार मांडण्याची संधी दिली जाते। सुरुवातीला कोणत्याही कल्पनेवर टीका केली जात नाही, पण त्यामुळे विविध कल्पना या समोर येतात आणि समस्येला अनेक उपायसुद्धा सापडत असतात। म्हणून ही पद्धत गटकार्य, निर्णय क्षमता आणि नव उपक्रमसुद्धा वाढवते। पुढचा प्रश्न स्वयंवरती आहे। स्वयं या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय? स्वयंवर विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी प्रश्न विचारला जातो। स्वयंप्रभा हे पोर्टलची माहिती आपल्याला डिटेलमध्ये आपण सेपरेट व्हिडिओमध्ये तसं बघणारच आहोत परीक्षेच्या अगोदर। स्वयं या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देणे. बी. बँकिंग सेवा देणे. सी. आरोग्य सेवा देणे. ऑप्शन डी. रोजगार उपलब्ध करून देणे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ए. ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देणे। स्वयंचा फुल फॉर्म काय आहे? स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग ऑफ यंग ॲस्पायरिंग माइंड्स। हा प्रश्नसुद्धा विचारला होता, मे बी 2 वर्षापूर्वी विचारला होता, स्वयंचा लॉंग फॉर्म सांगा म्हणून। तर हे भारतीय सरकारचे ऑनलाईन शिक्षण व्यासपीठ आहे। शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रम येथे मोफत उपलब्ध असतात। विद्यार्थी घर बसल्या शिक्षण घेऊ शकतात। गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे आणि डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी सुद्धा स्वयंची महत्त्वाची भूमिका आहे। पुढचा प्रश्न स्वयंप्रभावरती। स्वयंप्रभा म्हणजे काय? ऑप्शन ए. वृत्तपत्र सेवा. ऑप्शन बी. DTH द्वारे शैक्षणिक चॅनल. ऑप्शन सी. रेडिओ सेवा. ऑप्शन डी. मोबाईल ॲप। स्टुडंट्स फक्त आपल्याला आन्सरच बघायचं नाही आहे की आता तुम्ही आन्सर वाचला असेल आणि तुम्हाला लगेच कळून गेलं असेल की आन्सर बी आहे बाबा, DTH चॅनल। मॅडमनी लास्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं, पण आपल्याला त्यामागील संकल्पनासुद्धा समजून घ्यायच्या आहे। तर स्वयंप्रभा हा भारत सरकारचा 24x7 शैक्षणिक DTH चॅनल उपक्रम आहे।
यामध्ये इंटरनेट नसलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धाही दर्जेदार शिक्षण मिळावे हा त्याचा उद्देश आहे. आणि विविध विषयावरील व्याख्याने TV चॅनलद्वारे प्रसारित केले जातात. त्याचबरोबर ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कार्यक्रम खूप उपयुक्त आहे. आता पुढच्या वर्षी तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की हा उपक्रमाचा नेमकी उद्देश काय आहे आणि हा कोणासाठी बेनिफिशियल आहे, असं सुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षी विचारल्या जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, संगणक साहित्य अध्यापन CAI चा प्रमुख फायदा कोणता आहे? ऑप्शन ए वैयक्तिक गतीने शिक्षण, ऑप्शन बी विद्यार्थ्यांची संख्या कमी करणे, ऑप्शन सी गृहपाठ वाढवणे, ऑप्शन डी शिस्त लावणे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए वैयक्तिक गतीने शिक्षण. CAIचा लॉंग फॉर्म काय आहे, कोणी सांगू शकेल का? तर आहे कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. हा मागच्या वर्षी प्रश्न विचारलेला होता, CAIचा लॉंग फॉर्म सांगा. तर यामध्ये काय आहे, संगणकाच्या साहाय्याने अध्यापन केले जाते. विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार आणि गतीनुसार शिकू शकतात आणि त्वरित फीडबॅक मिळतो. या पद्धतीमध्ये पुनरावृत्ती करता येते आणि शिकवणे अधिक आकर्षक बनते. चित्रे, व्हिडिओ आणि ॲनिमेशन विद्यार्थ्यांची समज वाढवण्यासुद्धा मदत करते. पुढचा प्रश्न आहे समेटिव्ह इव्हॅल्युएशन. यावरती सुद्धा मागच्या वर्षी प्रश्न आला होता. समेटिव्ह इव्हॅल्युएशन कधी केले जाते? अध्यापन सुरू होण्यापूर्वी, अध्यापनाच्या शेवटी, दररोज, प्रवेशावेळी. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी अध्यापनाच्या शेवटी. तर समेटिव्ह इव्हॅल्युएशन हे अध्यापन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंतिम अध्ययनाचे मूल्यांकन करण्यासाठी केले जाते. आपण बघतो ना की जेव्हा आपलं सेमिस्टर एक्झाम असते तेव्हासुद्धा आपण काय करतो, शेवटी मूल्यांकन करत असतो. ज्या काही शेवटी होणाऱ्या ज्या परीक्षा वगैरे असतात तेव्हा हे अध्यापन केलं जातं. वार्षिक परीक्षा, सत्र अंत परीक्षा किंवा अंतिम प्रकल्प हे त्यांची उदाहरणे आहेत. विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत प्राप्त केली हे या अध्यापन पद्धतीमध्ये तपासलं जातं. आणि आपल्याला ग्रेड असतात ना लास्ट शेवटी सेमिस्टर एक्झाम झाल्याच्यानंतर, ते सुद्धा याचाच भाग आहे. तर पुढचा प्रश्न आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? अंतिम गुण देणे, शिकत असताना सुधारणा करणे, प्रमाणपत्र देणे, प्रवेश देणे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे बी शिकत असताना सुधारणा करणे. हे मूल्यमापन हे अध्यापन प्रक्रियेदरम्यान सतत केले जाते. म्हणजे आपण क्लास टेस्ट घेतो, एखादा युनिट झाल्याच्यानंतर आपण क्लास टेस्ट घेतो ना, तर तेव्हा जे मूल्यांकन केलं जातं त्याला काय म्हणतात? फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. यामध्ये काय असतात, विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून त्वरित सुधारणा करण्यासाठी शिक्षक अभिप्राय देतात. यामुळे शिकण्यातील त्रुटी दूर होतात आणि विद्यार्थ्यांची प्रगती सातत्याने होते. हे काय आहे? विद्यार्थी केंद्रित मूल्यमापन मानले जाते. पुढचा प्रश्न आहे क्रिटिकल थिंकिंग. विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग चिकित्सक विचार विकसित करण्यासाठी कोणती अध्यापन पद्धती सर्वाधिक उपयुक्त आहे? क्रिटिकल थिंकिंगवरती आपण अजून एक मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न बघितला होता, तुम्हाला जर आठवत असेल तर. क्रिटिकल थिंकिंग ही कोणत्या लेवलमध्ये येते टीचिंगच्या, कोणी सांगू शकेल का? तर ही येते रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये. तुम्ही मागचा व्हिडिओ बघा एकदा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे प्रश्न हे विचारले जातात. तर क्रिटिकल थिंकिंग विकसित करण्यासाठी कोणती अध्यापन पद्धती उपयुक्त आहे? व्याख्यान पद्धती, चर्चा पद्धती, पाठांतर, श्रुतलेखन. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे चर्चा पद्धती. चर्चा पद्धतीमध्ये काय होतं, विद्यार्थी प्रश्न विचारतात, मतं मांडतात आणि इतरांच्या मतांचे सुद्धा विश्लेषण करतात. त्यामुळे चिकित्सक विचार, तर्कशक्ती आणि निर्णय क्षमतासुद्धा विकसित होत असते. शिक्षक मार्गदर्शकांची भूमिकासुद्धा पार पाडतो आणि विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागसुद्धा यामध्ये घेता येतो. नंतर त्यापुढचा प्रश्न आहे प्रभावी अध्यापनाचे मुख्य वैशिष्ट्य काय? शिक्षक केंद्रित, विषय केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, परीक्षा केंद्रित. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी विद्यार्थी केंद्रित. कारण आधुनिक शिक्षणात प्रभावी अध्यापन हे विद्यार्थी केंद्रित असते. कारण विद्यार्थ्यांच्या गरजा, आवडीनिवडी, क्षमता आणि शिकण्याचा वेग लक्षात घेऊनच हे अध्यापन केले जाते. विद्यार्थी सक्रियपणे शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात. शिक्षक हा फक्त मार्गदर्शक आणि सुलभ करताच असतो. प्रश्न 10.
प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी सर्वात योग्य अध्यापन साधन कोणते? ऑप्शन ए फळा, ऑप्शन बी मॉडेल, ऑप्शन सी वृत्तपत्र, ऑप्शन डी शब्दकोश. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे मॉडेल. कारण मॉडेलच्या साहाय्याने एखादी संकल्पना किंवा वस्तू प्रत्यक्ष स्वरूपात आपल्याला काय होते दाखवता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवघड संकल्पना सहज समजतात. विज्ञान, भूगोल, गणित आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये मॉडेल अत्यंत उपयोगी ठरतात. दृश्य अनुभवामुळे ज्ञान अधिक काळ आपल्याला लक्षात राहतं. एखादी विज्ञानाची संकल्पना आहे किंवा भूगोलाची संकल्पना आहे जी आपण शिक्षक बोलून सांगतील तेवढं लवकर विद्यार्थ्यांना लक्षात राहणार नाही. पण तीच जर गोष्ट दृश्य स्वरूपात जर विद्यार्थ्यांना समजून सांगितली तर विद्यार्थ्यांचं काय होतं लवकर लक्षात बसतं. त्यामुळे जर आपल्याला या प्रकारचं अध्यापन करायचं असेल तर मॉडेल हे उपयुक्त ठरतं. त्यानंतर प्रश्न 11वा, प्रभावी अध्यापनात अभिप्रायाचे मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन ए विद्यार्थ्यांना शिक्षा करणे, ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या शिकण्यात सुधारणा करणे, ऑप्शन सी वर्गातील उपस्थिती वाढवणे, ऑप्शन डी परीक्षा रद्द करणे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या शिकण्यात सुधारणा करणे. कारण फीडबॅक म्हणजे विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल दिलेले एक विधायक माहिती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि त्या सुधारण्याची संधीसुद्धा विद्यार्थ्यांनाही मिळत असते. आणि प्रभावी जो अभिप्राय वेळेवर स्पष्ट आणि सकारात्मक असावा लागतो. तो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतो आणि शिकण्याची प्रेरणा देतो. अध्यापन अधिक परिणामकारक जर करायचं असेल तर शिक्षकाला अभिप्राय देणं हे उपयुक्त ठरतं. सेट परीक्षेत फीडबॅक हा द्विमार्गी संप्रेषणाचा महत्त्वाचा घटक मानला जात असतो. प्रश्न 12, खालीलपैकी कोणते संप्रेषण सर्वाधिक प्रभावी मानले जाते? ऑप्शन ए वृत्तपत्र, ऑप्शन बी रेडिओ, ऑप्शन सी समोरासमोर किंवा फेस टू फेस, आणि ऑप्शन डी पोस्ट. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे समोरासमोर फेस टू फेस. कारण समोरासमोर संप्रेषणात त्वरित अभिप्राय मिळत असतो. म्हणजे फास्ट जलद गतीने आपल्याला फीडबॅक मिळत असतो. हावभाव, चेहऱ्यावरील भाव आणि आवाजातील चढ उतार यामुळे काय होतं संदेश अधिक स्पष्टपणे समजत असतो. त्याचबरोबर गैरसमज कमी होत असतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया लगेच समजू शकतात आणि अध्यापनात आवश्यक बदलसुद्धा करू शकतात. त्यामुळे हे सर्वात काय आहे प्रभावी साधन मानलं जातं फेस टू फेस कम्युनिकेशन. त्याच्यानंतर चांगल्या शिक्षकांचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता? ए कठोर शिक्षा करणे, बी फक्त विषय ज्ञान असणे, सी विषय ज्ञानासोबत प्रभावी संवाद कौशल्य असणे, ऑप्शन डी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी विषय ज्ञानासोबत प्रभावी संवाद कौशल्य असणे. कारण चांगल्या शिक्षकाकडे विषयाचे सखोल ज्ञान असणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तेवढंच पुरेसं नाही तर विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने ज्ञान देण्यासाठी सुद्धा संवाद कौशल्यसुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर संयम, सहकार्याची भावना आणि प्रेरणा देण्याची क्षमतासुद्धा गरजेची आहे. आधुनिक शिक्षणात शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून तो काय आहे मार्गदर्शक असतो. त्यानंतर प्रश्न 14, खालीलपैकी प्रभावी अध्यापनाची वैशिष्ट्य कोणते नाही विचारल्या? नाही आणि आहे हे आपल्याला काळजीपूर्वक पेपरमध्ये तपासायचं आहे. आपण काय करतो घाईघाईमध्ये 1 तास असतो म्हणून काय करतो फास्ट क्वेश्चन वाचतो आणि नाही आणि आहे याकडे लक्षच देत नाही. त्यामुळे आपला क्वेश्चन काय होतो चुकतो. त्यामुळे नाही आणि आहे याकडे आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. तर आपल्याला तिथे दिलेलं आहे की अध्यापनाचं वैशिष्ट्य कोणतं नाही? विद्यार्थी सहभाग, ऑप्शन बी प्रेरणा, ऑप्शन सी एकतर्फी व्याख्यान, ऑप्शन डी अभिप्राय. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी एकतर्फी व्याख्यान. कारण प्रभावी अध्यापनात विद्यार्थी काय असतात सक्रिय असतात. चर्चा, प्रश्न उत्तरे, उपक्रम आणि अभिप्राय यांना काय महत्त्व दिले जाते. फक्त शिक्षक बोलतो आणि विद्यार्थी ऐकतात अशी एकतर्फी व्याख्या पद्धती प्रभावी अध्यापनाचं वैशिष्ट्य नाही. कारण आजच्या शिक्षणात सहभागात्मक अध्यापनावर भर दिला जातो. म्हणजे काय दोघांचा सुद्धा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे अध्यापनामध्ये. त्यानंतर प्रश्न 15, लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणत्या पद्धतीशी संबंधित आहे? ऑप्शन ए व्याख्यान पद्धती, ऑप्शन बी
प्रकल्प पद्धती, ऑप्शन सी श्रुतलेखन, ऑप्शन डी पाठांतर. तर आपली योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रकल्प पद्धती. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना जॉन डुई यांनी मांडली. हा प्रश्न यापूर्वी सुद्धा परीक्षेत विचारला गेला होता. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी मांडली? तर कोणी मांडली? जॉन डुई. विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करून शिकतो, त्यामुळे त्याला काय होतं, विषय अधिक चांगला समजतो. प्रकल्प पद्धतीसुद्धा विद्यार्थी नियोजन, निरीक्षण, प्रयोग आणि निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया करतो, त्यामुळे अनुभव आधारित शिक्षण हे घडत असते. लर्निंग बाय डुईंग म्हणजे काय? करून शिकणे. म्हणजे काय? एखादी कृती करणे. प्रकल्पामध्ये आपण करतो ना, एखादी कृती करतो आणि त्याच्यातून काय जातो, आपण शिकत जातो. निरीक्षणामधून सुद्धा आपण काय करतो, शिकत जात असतो. त्यामुळे लर्निंग आणि डुईंग ही काय, शिक्षणासंबंधी संकल्पना आहे आणि ती शिक्षणामध्ये फार उपयुक्त आहे. प्रश्न 16. वास्तव जीवनातील समस्या सोडवण्यासाठी कोणती अध्यापन पद्धती उपयुक्त आहे? ए व्याख्यान, बी समस्या निराकरण पद्धती, सी पाठांतर, ऑप्शन डी श्रुतलेखन. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी समस्या निराकरण पद्धती. कारण समस्या निराकरण पद्धतीमध्ये विद्यार्थी समस्येचे विश्लेषण करतो, माहिती गोळा करतो, पर्याय शोधतो आणि योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचतो. त्यामुळे तार्किक विचार, निर्णय क्षमता आणि चिकित्सक विचार विकसित होतात. आणि सेट परीक्षेमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जात असतो, त्यामुळे तुम्ही काय करा, या संकल्पना आहे ना व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न 7. सकारात्मक पुनर्बलन, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे काय? शिक्षा देणे, दुर्लक्ष करणे, चांगल्या वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस किंवा प्रशंसा देणे, ऑप्शन डी गुण कमी करणे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी चांगल्या वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस किंवा प्रशंसा देणे. सकारात्मक पुनर्बलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या चांगल्या वर्तनाचे कौतुक करणे किंवा बक्षीस देणे. त्याचमुळे जे वर्तन पुन्हा करण्याची प्रेरणा मिळते. आपलं काय होतं, एखाद्या विद्यार्थ्यांना जर परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडले, जर शिक्षकाने त्याला बक्षीस दिलं तर त्याला तीच गोष्ट परत करण्याची सवय लागते. म्हणजे काय, तो काय करेल, ह्यावेळेस जेवढा अभ्यास केला होता त्यापेक्षा जास्त अभ्यास करेल, कारण त्याला बक्षीस मिळालेलं असतं, त्याला एक ऊर्जा मिळालेली असते, प्रेरणा मिळते. B.F. स्किनर यांच्या मते ऑपरंट कंडिशनिंग सिद्धांतात या संकल्पनेला महत्त्व आहे. कोणत्या? पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंटला. कारण वर्गातील सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी याचा उपयोग हा केला जातो. प्रश्न 18. टीचिंग ॲप्टिट्यूड वरती क्वेश्चन आहे. टीचिंग ॲप्टिट्यूडचा मुख्य उद्देश काय आहे? आर्थिक ज्ञान तपासणे, अध्यापन क्षमता व शिक्षकांची अभिरुची तपासणे, डी क्रीडा कौशल्य तपासणे, डी राजकीय ज्ञान तपासणे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी अध्यापन क्षमता किंवा शिक्षकांची अभिरुची तपासणे. कारण टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये उमेदवाराचे अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांची संवाद, अध्यापन पद्धती, मूल्यमापन आणि वर्ग व्यवस्थापन यांचे ज्ञान तपासले जाते. महाराष्ट्र सेट पेपर 1 मधील हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे की टीचिंग ॲप्टिट्यूडचा मुख्य उद्देश काय आहे. पुढचा प्रश्न. शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये कोणती वृत्ती विकसित करावी? फक्त पाठांतर, बी निष्क्रिय सहभाग, सी सक्रिय सहभाग, डी भीती. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे सक्रिय सहभाग. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे, चर्चा करणे, उपक्रमात सहभागी होणे आणि स्वतः विचार करणे ही काय सक्रिय सहभागाची लक्षणे असतात. यामुळे काय होते, शिकणे अधिक अर्थपूर्ण होऊन जातं. आणि आधुनिक शिक्षण विद्यार्थी केंद्रित असल्यामुळे सक्रिय सहभागाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 20. प्रभावी अध्यापनाचा अंतिम उद्देश कोणता आहे? अभ्यासक्रम पूर्ण करणे, विद्यार्थ्यांचे अर्थपूर्ण शिक्षण घडवणे, परीक्षा घेणे, गृहपाठ देणे. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? विद्यार्थ्यांचे अर्थपूर्ण शिक्षण घडवणे. कारण अभ्यासक्रम पूर्ण करणे हा उद्देश नसून विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि योग्य दृष्टिकोन विकसित करणे हा काय शिक्षणाचा मुख्य हेतू असतो. आणि प्रभावी शिक्षक काय विद्यार्थ्यांना विचार करायला, समस्या सोडवायला आणि वास्तविक जीवनात ज्ञानाचा उपयोग करायला काय करतो? शिकवतो.
म्हणून स्टुडंट लर्निंग हेच काय प्रभावी अध्यापनाचं अंतिम ध्येय असतं. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न महाराष्ट्र सेट पेपर 1 टीचिंग ॲप्टिट्यूड विभागातील वारंवार विचारल्या जाणाऱ्या संकल्पनेवर आधारित आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही या प्रश्नांचा वारंवार सराव करा. कारण सेट परीक्षेमध्ये काय होतं, ज्या संकल्पना मागच्या वर्षी विचारल्या जातात त्याच पुढच्या वर्षीसुद्धा रिपीट होत असतात. 80% तरी रिपीट होत असतात. त्यामुळे तुम्ही मागील सराव पेपरचा अभ्यास करणे हे तितकंच गरजेचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.